नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश एसएससी मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी आज एसएससी जीडी 2025 महाराष्ट्र पुणे तळेगाव सेंटर 6 सप्टेंबर 2025 ला झालेला जो ग्राउंड आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घडी घालता येतो काय, ट्रॅक कसा आहे, फ्री राहण्याची सोय, जायचं कसं, जेवणाची सोय काय राहील, त्याचबरोबर ट्रॅक किती मीटरचा आहे किती मीटरचा आहे ते सुद्धा सगळं सांगणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो आज किती मुले पास झाली व आज किती मुले फेल झाली आणि किती ग्रुप बनले होते हे संपूर्ण माहिती आणि कोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत हे सगळं माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण इथे मी तुम्हाला सांगून देतो की सर्वात पहिले तुम्हाला 4 ते 6च्या दरम्यान तुम्हाला एंट्री राहणार। त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड आणि तुमचं हॉल तिकीट द्वारे तुम्हाला एंट्री दिली जाईल। त्यानंतर तुम्हाला रोल नंबर प्रकारे तिथे घेऊन जातील, हॉलमध्ये बसवतील। एक हॉलमध्ये तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत पासपोर्ट फोटो। विद्यार्थी मित्रांनो 2 पासपोर्ट फोटो लागत आहेत। त्याचबरोबर तुमचा पेन तुमच्या सोबत असला पाहिजे आणि त्याच्याबरोबर ग्लू गम तुमच्याजवळ असलं पाहिजे फोटो चिपकवायला। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला RFID चिप देतात। विद्यार्थी मित्रांनो RFID चिप तुमच्या पायाला बांधली जाते। त्याचबरोबर चेस्ट नंबर देतात, तिथे पण स्कॅनर असते। विद्यार्थी मित्रांनो RFID चिप दोन्ही पायाला असतात, ते स्कॅन होते। त्याचनंतर तुमची बायोमेट्रिक सुद्धा प्रोसेस होते। बायोमेट्रिक प्रोसेस झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्हाला ग्रुप वाईज बसवले जातात। 4 ते 5 ग्रुप विद्यार्थी मित्रांनो डेली बनवून राहिले आहेत। 4 ते 5 ग्रुप बनलेले आहेत, आज सुद्धा बनले आहेत विद्यार्थी मित्रांनो। आता त्याचबरोबर तुम्हाला सर्वात पहिले सांगून देतो ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ट्रॅक जवळ नेतात। ट्रॅक आपला असा चौकोनी आहे, तुम्हाला चौकोनी पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे 90 डिग्रीचे तुम्हाला टर्निंग सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि जो ट्रॅक आहे तो 357 मीटरचा तुम्हाला ट्रॅक पाहायला भेटणार आहे विद्यार्थी। आणि ह्या ट्रॅकचे तुम्हाला 14 राऊंड टोटल तुम्हाला मारायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे, स्टाफ सपोर्ट करेल, पण तुम्हाला हे जे 14 राऊंड आहे ते तुम्हाला स्वतः मोजायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। काही विद्यार्थी चुकत आहेत, काही विद्यार्थी मित्र 13 राऊंड मध्येच आपलं जे त्यांना वाटत आहे की 14 राऊंडमुळे, म्हणून हा एक खूप मोठा फॅक्टर आहे एवढे मुलं फेल होण्याचा विद्यार्थी मित्रांनो। यामुळेच विद्यार्थी फेल होत आहे। तुम्हाला आठवण ठेवायची आहे की तुम्हाला 14 राऊंड मारायचे आहे। त्याचबरोबर तुम्ही रबर बँड तुमच्या सोबत ठेवू शकता, 14 गोटे ठेवू शकता। तुम्हाला कोणत्या प्रकारची जे तुम्ही करता येईल 14 प्रकारच्या काही करता येईल ते तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो। पण 14 राऊंड तुम्हाला मोजून 14 राऊंड मारायचे आहे 24 मिनिटाचा आत। एकही सेकंद तुमचा जास्त झाला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फेल व्हाल। त्याचबरोबर यानंतर आता खूपशे विद्यार्थ्यांचं कमेंट होता की सर वॉच नेता येते काय, तर विद्यार्थी मित्रांनो तिचे ऑफिसर वॉच अलाउ करत नाही, पण तुम्ही लपून तुमची वॉच घेऊन जाऊ शकता। तुमच्या टी शर्टच्या खिशामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा बन्यांच्या खिशामध्ये, तिथे बन्यांना खिशा शिवू शकता किंवा 3/4 जो तुम्ही घालता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये सुद्धा नेऊ शकता, पण तुम्हाला लपून न्यायचं आहे। त्याचबरोबर त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वॉच तेव्हा नाही घालायची, वॉच नंतर घालायची तुम्हाला जेव्हा रनिंग सुरुवात होते। जर तुम्ही तिच्या ऑफिसरला वॉच घालून दिसाल तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला काढायला लावतील, म्हणून तुम्ही लपून घेऊन जायचं आहे। तुम्ही राऊंड करता ते तुम्ही तिथे बांधू शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो यानंतर आज बॅचमध्ये विद्यार्थी मित्रांनो जे बनले होते 180 मुलांची बॅच बनली होती। यापैकी विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये 60 मुलं फेल झाली आहेत। खूप मोठा आकडा आहे, 60 मुलं फेल झाली आहेत। त्याचबरोबर 120 मुलं पास झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। फेल जे झाले असतात त्या फेलवाल्यांना अपात्रच्या नोटीस देतात, अपात्राचं जे आहे पत्र देतात, तिथे असतं किती सेकंडने राहिलं, किती राऊंडने राहिलं। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता पासवाले विद्यार्थी जे असतात त्यांची हाईट, वेट आणि त्यांची चेस्ट मोजली जाते। ते डिजिटल माध्यमातून चेस्ट मोजली जाते विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला ST कॅटेगरीला सोडून बाकी सर्व कॅटेगरीला ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 170 सेंटीमीटर तुमची हाईट लागेल। त्याचबरोबर 80 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर विद्यार्थी मित्रांनो इथे तुमची चेस्ट लागेल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जो वेट आहे तो तुमचा वेट जो राहील विद्यार्थी मित्रांनो वेट जो राहील तो 50 प्लस तुमचा वेट पाहिजे। त्याचबरोबर आता ST कॅटेगरीवाल्यांच्या मुलांचं कमेंट होते की सर आम्हाला काय काय लागते, तुम्हाला जे आहे हाईट ते 162.5 सेंटीमीटर तुमची हाईट पाहिजे।
76 सेंटीमीटर ते +5 सेंटीमीटर तुम्हाला फुललेली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आणि 50+ तुमचं वजन पाहिजे। याबरोबर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे नाही, तुम्हाला डॉक्युमेंट्स एकदा सांगून देतो। तुमचं आधार कार्ड तुमच्या जवळ असले पाहिजे, पासपोर्ट फोटो 5 घेऊन जायचे, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल घेऊन जायची, तुमच्याजवळ पेन असलं पाहिजे आणि तुमच्याजवळ ग्लू असलं पाहिजे। एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत आहेत। त्याचबरोबर आता खूपचे विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आम्ही सेंटरपर्यंत जायचं कसं? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही पुणे तळेगाव सेंटर पोहोचाल। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे असाल, तुम्हाला सर्वात पहिले पुणे स्टेशन जायचे आहे। पुणे स्टेशनमधूनच तळेगाव धबाडीची लोकल भेटते, 10 रुपये तिकीट आहे। स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला ऑटो भेटतील विद्यार्थी मित्रांनो। त्या स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर बी थोडंसं 50 मीटर तुम्हाला जायचं आहे, तिथे तुम्हाला ऑटो भेटणार। ऑटोवाल्याला सांगायचे की अजिंक्य तारा हॉटेल जायचे आहे। अजिंक्य तारा हॉटेलमध्ये तुम्हाला राहण्याची विद्यार्थी मित्रांनो फ्रीमध्ये राहण्याची सोय आहे। तिथे तुम्हाला जेवणाचं पण आहे, पण जेवणाचे पैसे लागतील। त्या परिसरामध्ये पैसे देऊन राहण्याची सोय सुद्धा आहे। तिथे हॉटेल्स आहेत, तिथे राहू शकता। तिथे फळांचे दुकान पण आहे, तिथे फळ सुद्धा घेऊ शकता तुम्ही। 100 ते जवळपास 140-160 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवायचे तिथे थाळी असणार आहे, ते तुम्ही घेऊन जेवू शकता। त्याचबरोबर हा पहाडीवर आपला इलाका आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही तुमच्यासोबत जे आहे ते कंबल घेऊन जा, चादर घेऊन जा ओळायला विद्यार्थी मित्रांनो, तिथे थंडी असते। त्याचबरोबर आता जो अजिंक्य तारा परिसर आहे, अजिंक्य तारा परिसर पासून आपला जो सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला 700 ते 800 मीटर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तो परिसर पाहायला भेटणार। आपलं सेंटर CRPF कॅम्प अजिंक्य तारा परिसर पासून आपला CRPF कॅम्प, तिथून तुम्ही पायदळ जाऊ शकता। आणि स्टेशन मधून सुद्धा अजिंक्य तारा हॉटेल तुम्ही पायदळ जाऊ शकता। 3 ते 3.5 किलोमीटर जवळपास येतोय विद्यार्थी मित्रांनो तो, तर तुम्ही तिथून सुद्धा तुम्ही पायी जाऊ शकता। किंवा तिथे जे ऑटोवाले 20 ते 30 रुपये सांगतात, पण एक व्यक्ती असला तर 100, 150, 200 ते कितीही सांगू शकतात। अशा प्रकारची ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला कोणत्याही काही सुटलं असेल माझ्याकडून तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सगळं उत्तर देणार। त्याचबरोबर तुम्हाला किती स्कोर आहे तो सुद्धा मला कमेंटमध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो। यानंतर आपण एक मेडिकलसाठी किती कट ऑफ जाऊ शकते आणि फायनल किती कट ऑफ जाऊ शकते यावर सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही विद्यार्थी मित्रांनो, म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपलं चॅनल जास्तीत जास्त ग्रो झालं पाहिजे। आणि त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, याच्यामुळे आम्ही मोटिवेट होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।